राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना नुकसानीपोटी 1339 कोटी रुपये वाटपास मान्यता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जुलै व ऑगस्ट 2025 या महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 1339 कोटी 49,25,000 रुपयाची मदत वितरित करण्यास शासनाची अखेर मान्यता देण्यात येत आहे. अनेक जिल्ह्यात अजूनही पावसाचा धुमाकूळ सुरूच. घरात शिरले पाणी. 10-12 दिवसापासून राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे झाले नुकसान. भरपाई देण्याची मागणी. ऑगस्ट महिन्यात पिकांचे नुकसान. शासनाकडून 56 कोटीचा निधी मंजूर. बीड जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे रक्कम थेट बँकेत होणार जमा. हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीने 11 जणांचा घेतला बळी. ढगफुटी सदृश्य पावसाने शेतकरी झाले हतबल. अनेक जनावरे पुरात वाहून गेले. शेतकऱ्यांनी केली भरपाईची मागणी. कांदा 1500च्या पुढे जाईना. अनेक जिल्ह्यातील बाजारपेठेमध्ये कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे. दुय्यम प्रतीच्या कांद्याला 900 ते 1200 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत असल्यामुळे चाळीतील कांदा सडू लागला आहे. सक्रीभुंगा, येलो मोचॅक, चारकोल रॉटमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील सोयाबीनचे पीक झाले उद्ध्वस्त. अतिवृष्टीमुळे यंदा सोयाबीन पिकामध्ये फळधारणाच्या टप्प्यात असताना सोयाबीनला विविध रोगाने प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी झाले हतबल. MSP हमीभावाच्या दरात शेतमाल विकण्यासाठी शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करणे आता आवश्यक आहे. शासकीय विविध योजनांचा लाभ आणि हमीभाव मिळवण्यासाठी ई-पीक पाहणी करणे आवश्यक. जिल्ह्यातील 5,68,000 शेतकऱ्यांना मिळाली 234 कोटी रुपयांची पीक विमा भरपाई. खरीप हंगामातील 2024 मधील नैसर्गिक आपत्तीमुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम होणार खात्यात जमा. सौर कृषी पंप योजनेच्या निकषामध्ये शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे बदल होणार. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या निकषामध्ये शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे बदल करून योग्य ते मार्गदर्शक सूचना काढावे असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.